हाय फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहे बटाटा भजी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 बटाटे घेतले आहेत. आता आपण त्या बटाट्याची साल काढून घेतो आहोत. चला आता आपण साल काढूया. आपण बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहोत मीडियम आकाराचे. चला तर मग करूया आपण. आपल्याला जास्त पातळ नाही करायचे स्लाइस. बटाट्याचे स्लाइस करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण हे पाण्यात टाकून 3 पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत. पूर्ण स्टार्च काढून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने आपण हे स्लाइस पाण्यात टाकून 3दा आपण स्वच्छ करून घेणार आहोत. त्यामुळे त्याचे सगळं स्टार्च निघून जाईल. आपलं पाणी पूर्ण स्वच्छ झाले आहे. आता आपण हे बटाट्याचे स्लाइस या चाळणीवर काढून ठेवणार आहोत. आपल्याला आता हे चाळणीवर ठेवून घ्यायचे आहे स्लाइस 5 ते 7 मिनिटासाठी, जेणेकरून याचं पाणी पूर्ण निघून जाईल. आणि आता आपण यानंतर भजीचं पीठ भिजवायला घेणार आहोत. मी 1 बाउल बेसन पीठ घेते आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकते, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, 3 चमचे तांदळाचं पीठ टाकते आहे आणि चवीप्रमाणे मीठ.
पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पीठ भिजून घेतले आहे. अशा तऱ्हेने आपले स्लाइस ड्राय झालेले आहेत. आता आपण पिठात डीप करूया ते. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजी तळून घेऊया. पाहू शकता तुम्ही आपली भजी किती छान झालेली आहे. विदाऊट सोड्याचे छान क्रिस्पी वाटतायत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली बटाटा भजी तयार झाली आहे, एकदम क्रिस्पी. खायला पण एकदम छान होते. आता पावसाळा पण चालू आहे, त्यामुळे मी ही रेसिपी बनवली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.